नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, हे इथे कडवेवाल आहेत. मी ह्या कडवेवाल्याची उसळ करणार आहे. म्हणजे ही आत्ता होणार नाही आहे, मी आत्ता भिजवणार आणि हे वाल रात्री उपसले जाणार. वालाला मोड यायला जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे ही भाजी 1 ते 2 दिवसानंतर होते. त्याच्यामुळे मी आत्ता दुपारी भिजत घालते. चला आता मी भिजत घालते, दाखवते. आणि तुम्हाला अंदाज ह्याचा पाहिजे असेल म्हणजे आता 3 ते 4 माणसांसाठी, माझ्याकडे कायम जेवण मी 3 ते 4 माणसांसाठी करते, त्याचा मी अंदाज कसा घेते दाखवते तुम्हाला. आता हे वाल कसे मोजून घ्यायचे ते दाखवते. आपण पोहे करताना कसे प्रत्येकाला एक एक मूठ असे पोहे घेऊन करतो, तसं हे वाल सुद्धा प्रत्येकाच्या हिशोबाने एक एक मूठ अशी घ्यायची. आता मी 3 जणांसाठी करते. ही 3 झाली आणि वरती थोडंसं घालायचं. हे बघा, म्हणजे वाटी, पेला किंवा कप याचं माप घेण्यापेक्षा हे असं आपण मुठीने माप घ्यायचं, ते माप अचूक होतं. आता मी हे धुवून घेते. हे बघा, कुठलंही कडधान्य, कुठलीही भाजी धुवून घ्यायची असते. आता हे वाल मी धुवून घेतले. ते वाल आता भिजत घालते, त्याच्यामध्ये मी पाणी घालून ठेवते. आणि आता हे रात्री बघायचं, रात्री हे छान फुगतील. ते फुगल्यानंतर दाखवते काय करायचं त्याचं. आता हे मी झाकून ठेवते. हे बघा, वाल इथे भिजले. मी आता हे उपसून चाळणीमध्ये काढून घेते. आता हे उपसून झालेले, त्याच्यावरती मी झाकण घालून ठेवते. हे झाकण घालून ठेवते आणि असंच ठेवून देते गॅसच्या बाजूला. आणि उद्या सकाळी बघूया याला मोड येतात का, कारण वालाला मोड यायला थोडा उशीर लागतो. आता हे मी बाजूला ठेवून देते. हे वाल मी काल पाण्यातून उपसून ह्या जाळीमध्ये ठेवले होते. याला बघा असे मोड आलेले, छान बघा कसे मोड आले. आणि काल रात्री उपसले होते आणि आता रात्री, दुसऱ्या दिवशी रात्री याला छान मोड आलेत. आणि आता हे इतक्यात सोलता येणार नाहीत, हे असे सोलायचे, पण हे निघत नाही. ह्याला सोलायला ना खूप उशीर लागतो. म्हणून मी काय करणार आहे, आता हे वाल सगळे या भांड्यात काढून घेते आणि त्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. हे बघा, उद्या सकाळी काय होणार माहितीये, ह्याची सालं पटापट निघतील. आता हे छान असं झाकून ठेवते मी. उद्या सकाळी आपण बघूया. हे बघा, आता हे झाकून ठेवते. म्हणजे आता ही भाजी उद्या दुपारला होईल. म्हणजे काल दुपारी भिजवली ती, आजचा दुपारचा दिवस आणि उद्याचा. म्हणजे वाल भिजायला ना खूप उशीर लागतो, त्याच्यामुळे ते आरामात करायचे, ठरवून करायला लागते. ही भाजी आयत्या वेळेला होत नाही. उद्या सकाळी बघूया ही भाजी. म्हणजे हे वाल कसे छान वरती पाण्यावरती आलेले असतात आणि पटापट त्याची सालं निघतात. हे बघा, दुसऱ्या दिवशी मी सकाळी हे वाल झाकलेले उघडून बघितले. हे बघा, ह्याचे सालं सैल झालेली आहेत आणि असं पाण्यावर तरंगतायत थोडी सालं. आता मी काय करते, हे जे पाणी आहे ना, ते पाणी काढून घेते आणि त्यानंतर जरा दुसरं पाणी घालून घेते. कारण हे असे सुकत नाही ठेवायचे, पाण्यातच ठेवून द्यायचे. आपल्याला जसे जेवढे निवडायचे तेवढेच बाहेर काढून घ्यायचे, बाकी तसेच पाण्यात ठेवून द्यायचे. हे बघा, मी आता तुम्हाला दाखवते कसे निवडायचे ते. आता हे पाण्यात ठेवल्यामुळे ह्याची सालं सैल झाली आहेत. हे बघा, असं एका टोकाला प्रेस केलं की त्याची सालं निघून जातात. सालं आपल्या हातात राहतात आणि दाणे निघून येतात. निवडायला उशीर लागतो, पण ही मस्त लागते कडवेवाल्याची उसळ. आणि ह्याची आमटी सुद्धा करतात. ह्याच्यात वाटण घालायचं आणि थोडासा रस्सा करायचा. थोडे घेतले होते ते वाल सोलून झालेले आणि आता काय करते, अजून थोडेसे पाण्यातले काढून घेते वाल आणि ते सुद्धा सोलून घेते. हे बघा, हे असे पाण्यात ठेवून दिलेले आहेत मी वाल. आणि आता काय करणार आहे, तुम्हाला ते सगळे वाल सोलून झाल्यानंतर दाखवते. हे बघा, इथे वाल सगळे सोलून झालेले आहेत. हे बघा, हे जे वाल आहेत ते चोर वाल म्हणतात याला. चोर वाल म्हणजे न भिजलेले, ते टाकून द्यायचे आपल्याला.
फोडणीसाठी तेल घेतले, त्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि हा कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये मी परतवून घेते। कांदा परतवून छान परतवून घ्यायचा आहे आणि कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा असं मी चेचून घेतले, ते मी त्या कांद्यामध्ये परतवून घेते। आणि कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 टीस्पून कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि ते कांद्यामध्ये छान परतवून घेते। आणि ते परतवून झाल्यानंतर मी ही वाल सोललेले पाण्यामध्ये घालून ठेवले होते ते त्या फोडणीमध्ये घालून घेते आणि ते फोडणीमध्ये छान वाल परतवून घेते। ते वाल परतवून झाल्यानंतर 2 बटाटे मी सोलून घेतलेत, असे मोठे तुकडे करून घेतलेत, ते बटाटे त्यामध्ये घालून छान परतवून घेते। आणि हे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेते आणि पाणी घालून सगळं एकत्र करून त्याच्यावरती 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवते। 5 ते 10 मिनिटांनी मी झाकण उघडून बघते, हे बघा भाजीला छान उकळी आलेली आहे, छान वाफ धरलेली आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित मी ढवळून ठेवते। पुन्हा त्याच्यावर 5 ते 10 मिनिटं झाकण घालून ठेवते। 5 ते 10 मिनिटांनी मी झाकण उघडून बघते, हे पहा भाजीला छान वाफ धरलेली आहे, कलर आलेला आहे, मस्त कलर आला आहे। मी आता इथे टेस्ट करून बघते भाजी शिजली आहे का। हे बघा अजून भाजी शिजली नाही आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घालून झाल्यानंतर एकत्र करून घेते मीठ त्या भाजीमध्ये आणि मीठ एकत्र करून झाल्यानंतर 3 ते 4 कोकम घालते आणि पुन्हा एकत्र करून घेते आणि या भाजीला शिजायला जरा वेळ लागतो। आणि आता ह्याच्यामध्ये मी काय करते, गरम पाणी घालते। तुम्हाला लवकर भाजी हवी असेल तर ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता, त्याच्यात खूप छान होते भाजी। आणि आता गरम पाणी घातल्यानंतर ढवळून त्याच्यावर 5 ते 10 मिनिटासाठी मी झाकण घालून ठेवते। 5 ते 10 मिनिटांनंतर झाकण उघडून बघते, वा किती मस्त झाली आहे बघा भाजी, सुंदर दिसते, त्याचा सुगंध सुद्धा छान सुटला आहे। अजून ही भाजी शिजते, हे बघा इथे शिजते भाजी। आणि आता मी काय करणार आहे, त्यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला घालते आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि ते सगळं घालून एकत्र करून घेते। आणि एकत्र करून झाल्यानंतर पुन्हा मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालते। आपल्याला एकदम कोरडी करायची नाही आहे भाजी, थोडीशी रसभाजी करायची, म्हणून मी पाणी घालते। आणि आता ही भाजी शिजेपर्यंत त्याच्यावर मी झाकण घालून ठेवणार आहे। ही बघा थोड्याने मी झाकण उघडून बघते, वाव काय सुगंध आलाय भाजीचा, मस्त आलाय। इथे आपली भाजी तयार झालेली आहे। आता मी इथे चेक करते भाजी शिजली आहे का। हे बघा भाजी छान शिजली आहे, इथे सुंदर झाली आहे। आणि ही भाजी होईपर्यंत एकीकडे मी चपाती करून घेतली आहे आणि आता ही भाजी मी चपाती आणि भाताबरोबर दोन्ही बरोबर सर्व करणार आहे। खूप छान लागते भाताबरोबर सुद्धा ही भाजी। हा बघा इथे गरमागरम वाफाळता भात आणि गरम चपाती आहे, त्याच्याबरोबर आता वालाची उसळ मी सर्व करते। ही बघा ही उसळ आणि तीच उसळ मी भातावर घालते, भाताबरोबर सुद्धा खूप सुंदर लागते उसळ। काही काही अशा भाज्या असतात ना त्या भाताबरोबर छान लागतात, डाळ खाण्यापेक्षा ती भाजी खूप सुंदर लागते। मग कशी वाटली वालाच्या उसळची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।